जगद्गुरु तुकोबांचा आहे की ज्यांनी सगळ्यांना भक्ती मार्गाला लावलं. म्हणून पंत त्यांचं वर्णन करताना म्हणतात
भगवत भक्ती कराया, भगवत भक्ती कराया, बहुजन जीवांसी जो तुका शिकवी, त्याच्या दुसरा धरणीवरी, त्याच्या दुसरा धरणीवरी, होईल का जो तुका शिकवी. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 रघुत्तम राम, भगवत भक्ती कराया, बहुजन जीवांसी जो तुका शिकवी. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना भक्ती मार्गाला ज्यांनी लावलं असे तुकाराम, त्या तुकारामांसारखे दुसरे कवी या धरणीवर असतील का किंवा होतील का असा प्रश्न आपल्याला पंत विचारतो. कारण साध्या सोप्या सुलभ अशा भाषेमध्ये तुकोबांनी अभंग लिहिले आणि त्या अभंगाद्वारा, कीर्तनाद्वारा, भजनाद्वारा या जड जीवांना उद्धरून जाण्याचा मार्ग त्यांनी सांगितला. भक्ती करायला सांगितली भगवंताची. मग ही भक्ती करायची, कारण तुकाराम आजच्या अभंगामध्ये असं म्हणतायत की भक्तीपाशी देव घाली तसे उडी, धूत असे घोडी अर्जुनाची. आता भगवंत आणि भक्त यांचं नातं आपल्याला माहितीये, पण इथे तुकोबा भक्तापाशी उडी देव घालतोय असं म्हणत नाहीये, तर भक्तीपाशी देव घाली तसे उडी असं म्हणतात. कारण जेव्हा तो साधक भक्ती करतो तेव्हाच तो भक्त होतो. म्हणून इथे भक्तीविषयी ते बोलतायत. मग भक्ती म्हणजे काय हो, तर मोक्ष मिळवण्याचं एक साधन आहे असं आपल्याला गीतेमध्ये भगवंतांनी सांगून ठेवलं की भक्ती म्हणजे काय. तर रामदासांनी सुद्धा दासबोधामध्ये आपल्याला 4 प्रकारच्या भक्ती सांगितले. नवविधा भक्ती वेगळ्या आणि समर्थांनी सांगितलेल्या ज्या 4 भक्ती आहेत त्या वेगळ्या. मग पहिली भक्ती जी त्यांनी सांगितली ती भागो भक्ती, म्हणजे वाटा. भाग म्हणजे वाटा. मग आपण आता कितीतरी गोष्टींचे भाग करतो. हल्ली संपत्तीचे भाग किती होतात सांगू शकत नाही आपण. मग तेव्हा आऊचा माऊ काऊचा काऊ जवळ येतात आणि आपल्या संपत्तीमध्ये वाटेकरी होतात. पण समर्थ इथे भागो भक्ती सांगतायत, म्हणजे आपण त्या भगवंताचाच एक भाग आहोत हे जाणून. काल आपण बघितलं की तो आपल्या हृदयस्थ परमात्मा आहे, तो आपल्याच जवळ आहे, पण त्याची भेटी आपल्याला होते का? नाही होत. म्हणून अशा या भगवंताचाच आपण एक भाग आहोत हे समजून त्याची भक्ती करणं म्हणजे त्याला भागो भक्ती असं म्हटलेलं आहे. दुसरा प्रकार सांगितलाय तो भजन भक्ती, म्हणजे त्याचं स्तवन करणं. मग ते कथेतनं करा, भजनातनं करा, नामस्मरणातून करा किंवा गायन कलेतून सुद्धा भगवंताची भजन भक्ती होऊ शकते. मग असं हे भजन भक्तीनी सुद्धा आपण भगवंताला आपलंसं करू शकतो. तिसरी भक्तीचा प्रकार त्यांनी सांगितलाय ते भंजन भक्ती. भंजन म्हणजे तोडणं. मग आता कोणाला तोडायचं हो? भंजन भक्तीला कोणाला तोडायचं, तर भगवंत आणि आपल्यामध्ये जे मध्ये येतात, म्हणजे बुद्धी असेल, षड्रिपू असतील किंवा वाईट वासना असतील, ह्यांचं भंजन करायचंय. म्हणजे आपण भगवंताची भक्ती करू शकतो निर्वेदपणे. आणि चौथा प्रकार जो सांगितलाय तो सेवन भक्ती, म्हणजे सतत त्याच अनुसंधान राहायला पाहिजे. मग स्वस्वरूपानुसंधान भगवंत म्हणतात श्लोकामध्ये की ज्याला माझं सतत अनुसंधान आहे तो भक्त मला जास्त प्रिय आहे आणि तोच मी मोक्षाप्रत नेतो. म्हणजे अशा या भक्ती म्हणजे भागो भक्ती, भजन भक्ती, भंजन भक्ती आणि सेवन भक्ती. मग सेवन भक्ती ही आमच्या संतांनी केलेली दिसते, कारण सतत ते भगवंताच्या अनुसंधानामध्ये असतात. आणि म्हणून
अशा भक्तीपाशी देव उडी घालतोय असं प्रथम चरणामध्ये तुकोबा आपल्याला सांगतात. आणि त्याच्यावर लगेच उदाहरण देतात की धूत असे घोडी अर्जुनाची. म्हणजे भक्तासाठी भगवंत काहीही करू शकतो, हलक्यातलं हलकं काम सुद्धा करू शकतो. म्हणजे भगवंतानी घोड्याचा खरारा करणं हे अगदी निकृष्ट काम आहे. किंवा राजसूय यज्ञामध्ये सुद्धा भगवंतानी सगळ्यांना कामाची वाटणी केली ती बर का, की वल्लभाचार्यांचे भीमसेन होते, त्यांना स्वयंपाकाचं काम दिलंय, द्रौपदीला वाढायचं काम दिलंय, आल्या गेल्याचं स्वागत करायचं युधिष्ठिराला काम दिलंय, असं सगळ्यांना काम दिलंय. आणि मग धर्मराजा विचारतोय भगवंत तू काय काम करणार आहेस. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की जे राजसूय यज्ञामध्ये भोजनाला येतील त्यांच्या पत्रावळी मी उचली. म्हणजे किती हलकं काम आहे, पण ते भगवंतांनी त्या राजसूय यज्ञामध्ये केलं. हल्ली आपलं ताट सुद्धा उचलायला नकोय तर लोकांची ताटं उचलणं शक्यच नाहीये. म्हणजे त्या बुफेमध्ये सुद्धा लोकांना सांगायला लागतं इथे टप ठेवलाय तिथे नेऊन द्या. म्हणजे इतकं निकृष्ट काम पण ते भगवंतांनी भक्तांसाठी केलं. म्हणून धूत असे घोडी अर्जुनाची. मग अशा भक्तांना भगवंत आपला मानतो म्हणून इथे ह्या भक्तांच्या भक्तीवर तो फिदा होतोय, त्यांच्या भक्तीसाठी तो धावत येतोय, तिथे उडी घालून धावत येतोय. मग जेव्हा महायुद्धाचा प्रसंग आला त्यावेळेला दुर्योधन आणि अर्जुन हे दोघ जण भगवंताकडे मदत मागायला गेले. प्रथम आलाय तो दुर्योधन आलाय आणि मग बसला कुठे हो, भगवंत खोटा झोपलेला होता, पण भगवंताच्या उशाशी आमचा दुर्योधन बसला. आणि अर्जुनाची स्वारी नंतर आली आहे, पण दालनामध्ये येतोय आणि मनात म्हणतोय की आज माझ्यावर हा दुर्योधन अगदी फिदा आहे, मला जे हवे ना तेच ते करतोय. का की मला हरीच्या पायाशी जागा त्यांनी ठेवली, तो जर तिथे बसला असता तर मला तिथे बसता आलं नसतं. आणि अर्जुन आलाय आणि त्याचं पादसंवाहन करायला सुरुवात केली. आता अर्जुनाचा स्पर्श झालाय आणि भगवंतानी डोक्यावरचं घेतलेलं पांघरून काढलं आणि चटकन उठलाय. अरे अर्जुना तू कधी आलास. आता इकडे लगेच दुर्योधन रागवलाय, कृष्णा मी आधी आलोय. अरे पण मला दिसलं कोण आधी. म्हणजे आपण जागा सुद्धा कशी बघायची, ती भगवंताच्या सन्मुख असायला पाहिजे ना. पण जे नास्तिक असतात त्यांना त्याचं काही पडलेलं नसतं, मी कसा श्रेष्ठ राहीन, आता पायापेक्षा मस्तक श्रेष्ठ आहे अशी धारणा दुर्योधनाची होती. बरं तू आलायस ना, तू आधी आलायस, तुम्ही दोघंही कशासाठी आलायत हे मला माहिती. युद्धामध्ये तुम्हाला माझी मदत हवी, पण एका बाजूला मी माझ्या 2 वाटण्या केलेल्या आहेत. एका बाजूला मी एकटा आणि मी शस्त्र धरणार नाही, आणि एका बाजूला माझं 18 औक्षणी सैन्य असणार आहे की ज्याच्यामध्ये अतिरथी महारथी सगळे जण आहेत. कोणाला हवंय काय, तर आता अर्जुन जर सैन्य मागितलं तर आपलं काय. म्हणून दुर्योधन पटकन म्हणालाय की मला तुझं सैन्य हवंय. पुन्हा अर्जुन म्हणतोय आज माझ्यावरती दुर्योधन फार कृपा करतोय, कारण मला हरीच हवाय हो. कारण जिथे भगवंत आहे तिथे यश आहे. म्हणजे युद्धामध्ये यश प्राप्ती कोणाला मिळणार आहे, जय कोणाला मिळणार आहे. पुन्हा भगवंत सांगतोय बघ अर्जुना मी शस्त्र हातात घेणार नाही, पण मी तुझं सारथ्य मात्र करीन. मग सारथ्य करायचंय ही साधी गोष्ट नाहीये. आज आपण साध्या रस्त्यावर चालायचंय, गाडी वाहन चालवायचंय, किती त्रास आहे. मी आता दररोज रिक्षाने येतोय जातोय बघतोय ना, इतकी वाहनाला वाहन लागून आहे. अशामध्ये गाडी चालवायची म्हणजे एक कसरतच असते. मग ही जर साध्या रस्त्यावरती कसरत आहे तर युद्धामध्ये रथ चालवणं ही किती कसरत असेल. कारण समोरून येणारे बाण हे आपल्या म्हणजे रथी जो आहे त्याला लागता कामा नाही.
ते चुकवायचे, काही अस्त्र आली तर ती चुकवायचे, मग कधी कोणत्या घोडाला कधी टाच द्यायचे हे सगळं सारख्याला ज्ञात पाहिजे. मग असं कार्य भगवंतानी श्री अर्जुनासाठी केलेलं दिसतं. म्हणून हलक्यातलं हलकं काम सारथी हो. आपल्याला विवेकानंदांची पण गोष्ट माहितीये की विश्वनाथ बाबूंनी एकदा त्यांना विचारलं की तू मोठेपणी बाळ काय होणार नरेन? पण तेव्हा नरेन म्हणतो मी गाडीवान होणार. कारण त्यांच्याकडे जो गाडीवान येत होता त्याचा तो लाल पोशाख, त्याची ती सुंदर अशी टोपी, त्याचा तो रुबाब असं बघून नरेंद्रला असं वाटायचं की आपण पण गाडीवान व्हावं. आता असं मुलांनी उत्तर दिलंय, जरा विश्वनाथ बाबू खजील झाले. पण भुवनेश्वरी माता आईचे संस्कार आणि आईनी कसं मुलाला समजवायचं असतं ते ह्या गोष्टीतून आपल्याला कळतं की भुवनेश्वरी मातांनी त्यांना आतमध्ये नेलंय आणि जिथे या दालनामध्ये रथाचं चित्र सारथ्य करणारा श्रीकृष्ण आणि रथामध्ये बसलेला अर्जुन असाच जे त्यांच्याकडे छबी होती, चित्र होतं, ते चित्र दाखवलंय. तू नक्की सारखी हो, पण ह्या श्रीकृष्णासारखा हो बरं. म्हणजे जगाला पुढे नेणारा असा तू सारथी झालास तर आम्हाला दोघांनाही आवडेल. म्हणजे सारथी होणं हे कमी प्रतीचं काम नाहीये, उलट ते उत्कृष्ट काम आहे. तसा तू हो. आणि पुढे विवेकानंदांनी आपल्याला माहितीये की हिंदू धर्माचा इतका प्रसार आणि प्रचार केलाय की तिथली लोक सुद्धा आपला धर्म स्वीकारायला लागली. असं त्यांनी जगाच्या धर्माच्या सारथ्य त्यांनी केलं. तसं ह्या श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं. म्हणून ते म्हणतात की बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला, पार्थरथी झाला सारथी. मग बळीने वेष्टीला म्हणजे काय हो, तर ज्या वेळेला वामन अवतारामध्ये बळीनी आपल्या प्रजाजनांना बरं वाटेल म्हणून अनेक यज्ञ याग केले, पण त्याच्या मागचं कारण मात्र वेगळं होतं. पण समाजाला समोर दिसताना काय दिसतं ते समाज लगेच त्याच्यामध्ये सन्मुख होतो. म्हणून अनेक यज्ञ यागादी केले आणि त्यावेळेला त्याच्याकडनं दान मागण्यासाठी म्हणून भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि त्या वामन अवतारामध्ये भिक्षा मागण्यासाठी म्हणून बळीच्या ठिकाणी ते गेले, त्या यज्ञाच्या ठिकाणी. शुक्राचार्य सांगतायत की ह्याला दान देऊ नको, हा भगवान विष्णू आलेला आहे. पण बळी म्हणतोय की माझ्याकडे आज एवढा मोठा याचक आलेला आहे तर मी त्याला बिनमुख पाठवणार नाही. विष्णू सारखा याचक माझ्या दारात आज आलाय हे माझं मी भाग्य समजतो. आणि म्हणून त्यांनी त्या मुलाला विचारलंय की तुला काय हवे बाळ? तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी 3 पावलं जमीन द्या. अरे एवढ्या माझ्यासारख्या बलाढ्य राजाजवळ फक्त 3 पावलं तू जमीन मागतोयस, अजून काहीतरी माग. तो म्हणतोय मला 3 पावलंच जमीन हवी. आणि मग पहिलं पाय ठेवलाय तो स्वर्गावरती ठेवलाय. म्हणजे विष्णूंनी एवढं महाकाय रूप तेव्हा घेतलंय. दुसरं पाऊल भूतलावर ठेवलंय आणि मग तिसरं पाऊल कुठे ठेवू? तेव्हा बळीनी आपलं मस्तक पुढे केलंय आणि त्याच्या मस्तकावर पाय देऊन भगवंतानी त्याला पाताळामध्ये लोटलेला आहे. म्हणून अशा ह्या बळीला, कारण प्रल्हादानी भगवंताकडे जेव्हा नृसिंह अवतार त्याच्यासाठी घेतला भगवंतानी, त्यावेळेला वर मागितला होता की माझ्या कुळातल्या कोणाला तू जीवे मारू नकोस. म्हणून प्रल्हादाला भगवंतानी जिवंत पाताळात ढकललेला बळीला. आणि आता तिथे तो द्वारपाल म्हणून सुद्धा झालाय. म्हणजे कारण बळी सुद्धा हा भक्तच होता. म्हणजे आत्मनिवेदन भक्तीसाठी बळीचं नाव घेतलं जातं. मग तिथे तो द्वारपाल झालाय म्हणजे त्याची सेवा करतोय. पण एका दृष्टीने जर आपण बघितलं तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी तो तिथे उभा राहिलाय असं म्हटलं तर, म्हणजे आपल्याकडे नजर काही आपल्याकडे शिक्षा असायची बघा, तशी सुद्धा ही शिक्षा भगवंतानी बळीला दिली की तू जर काही वेगळं कार्य केलंस तर ते माझ्या ताबडतोब लक्षात येईल. म्हणून बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला.
आता गोपींनी सुद्धा ह्या भगवंताला आपल्या प्रेमाच्या भक्तीच्या प्रेमामध्ये बांधून ठेवलेलं होतं. मग प्रत्येक गोपी ही भगवंताशी अत्यंत भक्तीने निगडीत झालेली होती. मग भक्तीची व्याख्या सांगताना सुद्धा नारद भक्ती सूत्रामध्ये नारद सांगतात की भक्ती कशी असावी, तर यथा व्रज गोपिकांना, गोपींसारखी भक्ती केली तर तो भगवंत तुमच्या पाशामध्ये अडकतो. मग ह्या प्रत्येक गोपीचं जीवन कसं होतं, अहो जिथे बघावं तिथे त्यांना तो घनश्याम, तो कान्हा दिसत होता. श्याम कुंजवन जमुना श्यामा, श्याम कुंजवन जमुना श्यामा, श्याम गगन मन घटा छाई गे, श्याम गगन घन घटा छाई गे, श्याम कुंजवन जमुना श्यामा, श्याम कुंजवन जमुना श्यामा, श्याम भटो है सब रंगन मोह, श्याम भटो है जित देखो तत श्याम मही है, जित देखो तत श्याम मही है, श्याम कुंजवन जमुना श्यामा, श्याम कुंजवन जमुना श्यामा, श्याम कुंजवन जमुना श्यामा. अहो श्याम कुंजवन, बागेकडे बघितलं तरी त्यांना कान्हा दिसतो, यमुनेकडे बघावं तरी कान्हा दिसतोय, आकाशाकडे बघितलं तरी सुद्धा कान्हा दिसतोय. असं ह्या गोपिकांचं कान्हाला त्यांनी आपल्या पाशामध्ये गुंतून ठेवलेलं होतं. म्हणून ज्या वेळेला उद्धवाला भक्तीचं महत्व कळावं म्हणून भगवंतानी गोकुळामध्ये पाठवलं होतं. कारण उद्धव ज्ञानी होता, पण त्याला भक्तीचं महत्व कळत नव्हतं, म्हणून भगवंतानी त्याला गोकुळामध्ये पाठवलं. आणि काय दिलं हो बरोबर, तर स्वतःचा एक वेश दिलाय बरं का भगवंतानी उद्धवाला, की तो तिथे घातलास ना की तू त्यांना वाटेल कान्हा आलाय. कारण भगवंत जेव्हा अक्रूराला नेलं तेव्हाच भगवंतानी गोकुळ सोडलेला आहे, तो पुन्हा गोकुळात गेलेला नाही. पण ह्या गोपींचं चित्त मात्र ह्या भगवंतापाशीच होत. म्हणून उद्धव जरी आला तरी त्यांनी तो वेश परिधान केल्यानंतर त्यांना असं वाटलं आमचा कान्हा झाला, म्हणजे आमचा कान्हा कसा. दुसरं काही त्यांनी प्रश्न विचारलेच नाहीत उद्धवाला. म्हणजे त्यांची भक्ती पाहून उद्धवाला सुद्धा क्षणभर मोह झालाय की आपण फक्त ज्ञानामध्ये अडकून पडलोय, पण भक्ती ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ सांगितलेली आहे. मग असं भगवंत भक्तीचं महत्व करताना सांगताना उद्धवाला सांगताय, भक्तीची आवड मोठी हरिनाम, भक्तीची आवड मोठी प्रभुनाम, भक्तीची आवड मोठी. काष्टे चंदू चरणी धातू, काष्टे चंदू चरणी धातू, वाद्य कोण करी भक्तीची आवड इतकी भगवंताला आहे की त्या भक्तीसाठी तुम्हाला काही वाद्य हातात घ्यायला हवेत का हो? काष्टे तंतू चर्मे धातू म्हणजे लाकूड, घनवाद्य म्हणजे झांज, तालवाद्य म्हणजे तबला, सुशीलवाद्य म्हणजे पेटी, तंतुवाद्य म्हणजे व्हायोलिन असेल, नंतर सुशीलवाद्य म्हणून पावा पण आहे,
हे सगळं घेऊन तुम्ही जर त्याचं भजन केलं तरच त्याला आवडतंय का? तुम्ही भावभक्तीने जर काहीही वाद्य न घेता सुद्धा त्याची जर भक्ती केली, त्याचं भजन केलं तर ते भगवंताला आवडतं. म्हणून असं म्हटलेलं आहे, भक्ती पाशी नित्य तृप्ती, भक्ती पाशी नित्य तृप्ती, भक्ती पाशी मिळे मुक्ती, भक्ती पासून भगवत प्राप्ती, या नाव भक्ती. अहो जिथे भक्ती असते तिथे तृप्तता असते. बघा संतांना कशाची तरी असमाधान होतं का हो, की आम्हाला हे मिळावं ते मिळावं. आज आपण एखादी हे करताना भगवंताकडे सुद्धा आपण मागत असतो, सत्यनारायण घालीन, माझ्या मुलाला चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळू दे, माझ्या मुलीला चांगलं स्थळ मिळू दे. पण भगवंत काही मागतो का? म्हणजे जे मनापासून भक्ती करतात ना ते काही मागत नाही, ते तृप्त असतात. भक्ती पाशी नित्य मुक्ती म्हणजे मोक्ष आपल्याला भक्तीने मिळतो. बघा अगदी साधं व्याख्या केली तर मोक्ष म्हणजे मोहाचा जिथे क्षय होतो तो मोक्ष. मग हे भक्ती जर तुम्ही केलं, भक्तीने हा मोक्ष तुम्हाला मिळू शकतो. आणि मोक्ष मिळाला की तुम्हाला भगवत प्राप्ती ही नक्कीच खात्रीने मिळते. म्हणून भगवंत सुद्धा सांगतो की काया वाचा मनसा माझी या भक्तीचा उमटला ठसा. तुमच्या हृदयावर माझ्या भक्तीचा ठसा उमटायला पाहिजे. ज्या ठिकाणी एकदा ठसा उमटला ना की तो ठसा जात नाही बरं. आणि भजन करी रात्रंदिवसा तो मला भक्त जास्त प्रिय आहे. म्हणून अशी भक्ती जर आपण केली तर तो भगवंत आपल्यासाठी सुद्धा उडी घालून येणार आहे. मग अशी भक्ती आमच्या गोपिकांनी केली. त्याचं एक छोटस दृष्टांत की ज्या वेळेला भगवंताचं म्हणजे गोपींची भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी भगवंत आणि नारद मुनींनी केलेली एक लीला की भगवंताचं डोकं दुखायला लागलं आणि काही उपाय होईना, काही औषध पडेना, लागू पडेना. आता भगवंत अस्वस्थ झालेत. अनेक जण द्वारकेमधले सुद्धा सगळ्या त्याच्या अष्टनायिका वगैरे सगळ्या अस्वस्थ झालेत की प्रभूचं डोकं दुखतंय. आता भगवंतालाच विचारतायत, नारदांना विचारतायत, काही याच्यावर रामबाण उपाय नाही का हो? आता नारद एक एक पुडी सोडायला लागलेत आणि सांगतायत आहे ना, भगवंतातला डोकं थांबण्याचा एक अगदी जालीम उपाय आहे. मग सांगा ना, आतापर्यंत सांगितलात का नाही? नारद म्हणतात मला असं वाटलं की तो कोणी करणार नाही म्हणून मी सांगितलं नाही. अहो पण सांगून तर बघा. मग नारदांनी सांगितलं की अशा एका भक्ताची की जो भगवंताचा निस्सीम भक्त आहे त्याची पदरज म्हणजे पायाची धूळ भगवंताच्या कपाळाला लावली तर भगवंताचं डोकं थांबणार आहे. आता सगळेजण आम्ही भक्त आहोतच भगवंताचे, सगळेजण चरण धूळ द्यायला लागले. थांबा, माझं अजून सांगून पूर्ण झालं नाहीये. पण जो ही चरण धूळ देईल त्याला मात्र मृत्यू कवटाळावा लागेल. असं सांगितल्यानंतर एकेकाने काढता पाय घेतलाय. द्वारकेमध्ये हे औषध भगवंताला मिळालं नाही आणि म्हणून त्यांनी गोपिकांकडे जायला सांगितलंय आणि त्या नक्की ही धूळ देतील अशी भगवंताला खात्री होती. आणि म्हणून गोकुळामध्ये गेल्यानंतर असं कळलं तेव्हा त्यांना की भगवंताचं डोकं दुखतंय आणि चरण धूल भक्तांची हवी आहे म्हणजे त्याचं डोकं थांबणार आहे असं म्हटल्यानंतर ती अट कळली असून सुद्धा प्रत्येक गोपी ही भगवंताला आपली चरण धूल द्यायला तयार झाली. मग अशी जर भक्ती आपण केली तर भगवंत का बरं आपल्यासाठी येणार नाही? कारण भगवंत अशा भक्तांसाठी आलेल्या अशा अनेक गीतांमध्ये आपल्याला उदाहरणं देतात. भक्ताची या काळजासाठी साधूंची या प्रेमासाठी भक्ताची या काळजासाठी
गवळी यांची पोरे, पण ती वेडी कशाने झाली? ती भगवत भक्तीने वेडी झालेली. आमची शबरी माता सुद्धा अहो भगवंताचं नामस्मरण एवढं घेतलं की ते प्रभू प्रत्यक्ष तिच्या कुटीमध्ये आले. म्हणजे त्या दंडकारण्यातल्या ऋषी मुनींना असं वाटत होतं की प्रभू रामचंद्र आपल्याच कडे येतील, पण त्यांची मनीषा फोल ठरलीये. म्हणजे शेवटी प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी शबरी मातेच्या कुटीमध्ये ते आले आणि प्रभूंना ते विचारतात की तुम्ही इकडे का आलात? ही न कुळातली ही शबरी की तिच्यामुळे तिने त्या पंपा सरोवरामध्ये स्नान केल्यामुळे त्या पाण्यामध्ये किडे झाले असं त्या ऋषींना वाटत होते. पण भगवंत म्हणतायत की कितीही तुम्ही ज्ञानी असलात तरी भक्तिभाव जो आहे तो तुमच्यापेक्षा शबरीचा श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की पंपा सरोवरात किडे झालेले आहेत पाण्यामध्ये, पण मी असं सांगतो की शबरीचं जर तुम्ही चरण तीर्थ त्याच्यामध्ये टाकलं की ते पाणी निर्मळ होणार आहे. ते किडे झालेत ते तुमच्या अज्ञानामुळे झाले. तुम्ही हिला गौण ठरवताय म्हणून ते किडे पडले. आणि खरोखरच त्या शबरी मातेचं तीर्थ त्या पंपा सरोवरामध्ये टाकलंय आणि पंपा सरोवराचं पाणी अत्यंत निर्मळ झालंय. म्हणून रामांनी सुद्धा त्या ऋषीवरांना सांगितलंय की तुम्ही कितीही ज्ञानी असला तरी मी ज्ञानापेक्षा भावभक्तीचा भुकेला आहे. म्हणून उद्धवानी विचारलं की भगवंता तुझा पत्ता तरी काय? तेव्हा ते सांगताय की मी एक तर राहतो आमच्या भक्ताच्या हृदय कमळी, दुसरं माझं ठिकाण म्हणजे सेकंड होम बर का ते आहे तुळशी जवळ, आणि तिसरं जे आहे ते मी संतांच्या मेळी राहतो. हा माझा ठाव ठिकाण आहे. मला क्षीरसागरामध्ये राहायला आवडत नाही. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, करुणी अंतर आसादिया, करुणी एकदा जेव्हा राधा द्वारकेमध्ये आलेली असते आणि भगवंत आणि त्याची भेट खूप वर्षांनी होते आणि कृष्ण विचारतोय राधे मला ना तुझी दररोज आठवण येत होती. तुला येत होती का माझी आठवण? आपण पण आपल्या जीवलग मैत्रिणीला विचारतो बर का की खरंच आठवण येते का? पण राधाने काय उत्तर दिलं? ती म्हणते मला तुझी आठवण येतच नव्हती. आठवण कधी येते हो? जेव्हा तुम्हाला विसरायला होतं ना तेव्हा आठवण येते. मी तुला कधी विसरलेच नाही तर तुझी आठवण कशी येणार मला? असं आपल्या बाबतीत होतं का हो कधी? आपल्याला सुखामध्ये देव आठवत नाही. मग भक्ती पाशी देव जर आणायचा असेल, पाशी म्हणजे एकतर त्याचा पाश म्हणजे त्याला बंधनात जर आणायचा असेल, जसं धरिला पंढरीचा चोर प्रेमे बांधून या दोर असं जनाबाई म्हणतात, तसं आपल्याला भक्तीच्या प्रेमाने त्याला त्या दोराने बांधलं पाहिजे. किंवा पाश म्हणजे बंधन असं जो आहे, किंवा पाशी म्हणजे जवळपण असा पण अर्थ होतो. पण आपल्या जीवनामध्ये अनेक पाश सांगितलेले आहेत. एक म्हणजे भय सांगितलंय. आपल्याला पहिलं भय कशाचं आहे हो? तर मृत्यूचं भय आहे. या भवाचं भय आहे. कितीही लहान मुलगा असो आपण बागुलबुवाचं भय त्याला घालतो, कारण काही कारण नसतं पण त्याला भय आपण घालतो. प्रत्येक गोष्टीचं आपल्याला भय आहे.
आपलं निम्म आयुष्य लोक काय म्हणतील याच्यामध्ये जातं की नाही. आपल्याला काय वाटतंय, म्हणजे माझी बहीण जेव्हा कीर्तन करायला लागली तेव्हा तिचं वय होतं 18 आणि तेव्हा विचारलं आत्तापासूनच कीर्तन करतेय. पण तिने ती भगवत भक्ती करायची म्हणून तिने ती लाज सोडलीये. म्हणजे आज ती जवळजवळ 55 झाली वर्ष ती कीर्तन करते. पण तेव्हा जर तिला असं वाटलं असतं, भीती वाटली असती की लोक काय म्हणतील, तर आज ती कीर्तन सेवेला मुकली असती की नाही. म्हणजेच भगवंताची भक्ती करायची सुद्धा आपल्याला भय वाटतं, लाज वाटते की अगदी निर्वाणीचा प्रसंग आला तरच आपण त्याच्याकडे जातो. त्यानंतर भय असतं, नंतर लज्जा असते, नंतर एक जुगुप्सा म्हणून एक शब्द आहे, म्हणजे किळस. एखाद्या गोष्टीची किळस वाटणं हा सुद्धा एक प्रकारचा मानवाचा पाश आहे, कुळाचा पाश आहे. आमच्या कुळात असं नसतं, आमच्या जातीमध्ये असं नसतं. जात नाही ती जात असं आपण म्हणतो की नाही. आज सुद्धा जातीवरनं किती चाललंय ते पेपर उघडलं की आपल्याला कळतं. कीर्तनात सांगायची वेगळी गरज नाही. मग आपल्याला हे पाश येत हवे सगळे की ह्याच्यातच आपण अडकून बसतो. आणि म्हणून ह्या पाशात जर तुम्हाला अडकायचं नसेल तर भक्तीच्या पाशात तुम्ही स्वतः अडका आणि त्या भगवंताला सुद्धा अडकवा. कारण भक्ती हे बीज पण आहे आणि फळ पण आहे. जसं नाम हे साधन पण आहे आणि साध्य पण आहे, तसं भक्ती हे बीज आहे आणि फळ सुद्धा आहे. अहो भक्तीने तुम्हाला किती तुमच्यामध्ये पुण्य गाठी पडतं हे तुम्हाला समजत नाही. एक ग्रस्त महाराजांकडे आले आणि थोडासा परमार्थ आपण करायला लागलो ना की असं आपल्याला वाटतं की आपण खूप पुढे गेलोय परमार्थामध्ये, पण असं नसतं. आणि तर ग्रस्त महाराजांना सांगायला लागले की अहो भक्तीचा रंग कुठला आहे हो. कारण त्यांना असं वाटत होतं की आता आपण परमार्थी मध्ये जास्त पुढे गेलोय आणि आपल्याला प्रकाश दिसतोय. महाराज हसलेत आणि बघितलंय त्यांच्याकडे आणि म्हणाले भक्तीला प्रकाश फक्त पांढरा प्रकाश असतो भक्तीचा. भगवंत महाराज त्याला सांगताय की ज्ञानाचा प्रकाश हा निळा असतो, अभिमानाचा प्रकाश हा लाल असतो आणि बुद्धीचा प्रकाश हा पिवळा असतो. पण पांढऱ्या रंगामध्ये हे सगळे रंग येतात की नाही. आपण लहानपणी सगळ्यांनी प्रयोग केलेला आहे की गोल तबकडी घ्यायची, त्याला सगळे सप्तरंग लावायचे आणि ते जोरात फिरवले की आपल्याला त्या तबकडीचा रंग पांढरा दिसतो. तसं ज्ञान, कर्म, बुद्धी हे सगळे जे रंग आहे ते जर आपण गरगर फिरवले कशावर, भक्तीच्या चाकावर, तर आपल्याला भक्तीचा प्रकाश हा पांढराच दिसणार आहे. म्हणून महाराज छाती ठोकपणे सांगतात की तुम्हाला जर तुमची भक्ती करताना जर स्वच्छ प्रकाश दिसला तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. म्हणून अशी भक्ती आपल्याला करायची आहे की जी कोणाला कोणत्याही पाशामध्ये, आपण भवाच्या पाशामध्ये अडकणार नाही. म्हणून या भक्तीला सुद्धा 5वा पुरुषार्थ म्हटलेला आहे. मग या भक्तीमुळे पापाचा नाश होतो. कारण जेव्हा एखादी तुम्हाला गोष्ट करायला सांगतात तेव्हा मनात काय येतं की ह्याच्यामुळे आम्हाला काय लाभ आहे. हा प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये, त्यांनी विचारो नाही तर न विचारो, पण मनामध्ये प्रश्न नक्की येतो. तर हे सगळे संत आपल्याला सांगतात की भक्ती केल्यामुळे तुमचं पाप नाशन होतं. नंतर रिद्धी सिद्धी ह्या ज्या सगळ्या सिद्धी आहेत त्या तुमच्या दासी होतात. आणि भगवंत काय करतो, अहो भगवंत मोक्ष सहज देतो पण भक्ती पटकन देत नाही. म्हणून पूर्वपुण्य जर असलं तरच तुमच्या नशिबामध्ये भक्तीने त्या भगवंताला वश करण्याची शक्ती प्राप्त होते. म्हणजे या भक्तीने स्वतःच आसन सुद्धा भगवंत देतो. बघा सुदामा जेव्हा त्याच्याकडे गेला तेव्हा भगवंत स्वतः आसनावरून उठले आणि सिंहासनावर सुदाम्याला बसवले. शयनगृहात गेल्यानंतर आपल्या पलंगावर भगवंतानी सुदाम्याला बसवलेला आहे. आज अहो बेडरूम मध्ये सुद्धा जाऊ देत नाही, लॉक असतं बरं का बेडरूम, पलंगावर बसणं लाव. मग असं जर भगवंत आपल्याला द्यायला तयार आहे तर मग आपण ही भक्ती का बरं करायची नाही. म्हणून तुका म्हणे पुरवावी आवडी, वेगे उडी घाली नारायण. आता हा अभंग जो आहे ना तो निर्वाणीच्या काळचा आहे बरं का.
म्हणजे जेव्हा अतिशय कठीण प्रसंग येतो की त्याच्यामध्ये साधकाला सुधरत नाही की मी काय करावं, आणि त्यावेळेला भगवंताला आपण हाक मारतो आणि तो भगवंत येतो, तो उडी घालून येतो बरं का. चालत येत नाही. आपण चालताना काय करतो, एकच पाऊल उचलतो, पण उडी मारताना दोन्ही पायांनी उडी मारतो, म्हणजे झटकन उडी मारली जाते, पुढे अंतर कापलं जातं. मग अशा उड्या सुद्धा आपल्याकडे 3 उड्या सांगितलेल्या आहेत. पहिली आमच्या हनुमंतरायांनी जी लंका पार लंका शोधण्यासाठी म्हणून समुद्र उल्लंघन केलं, तर 100 कोसाची एवढी लांब उडी आहे. असं वाटतं ऑलिम्पिक मध्ये त्यांनीच भाग घ्यावा आणि सुवर्ण पदक मिळवून आणावं. अशी ही उडी. त्यानंतर आपण परवा आख्यान बघितलं, फेकला तटाहुनी घोडा, अशी आमच्या झाशीच्या राणींनी घोड्यानी उडी मारलेली. तिसरी जगप्रसिद्ध उडी म्हणजे आमच्या सावरकरांनी समुद्रामध्ये मारलेली उडी, की जी जगविख्यात झाली. आणि असा भगवंत हा उडी घालून येतो. म्हणून भक्तासाठी हा येणारा भगवंत, की माझी पुरवावी आवडी, भक्ताची आवडी पुरवण्यासाठी भगवंत येत असतो. मग तो मागे पुढे बघत नाही, फक्त तुम्ही त्याला भक्तीच्या पाशामध्ये गुंतवा, म्हणजे मग तो तुमच्यासाठी उडी घालून येणार आहे. कारण निर्वाणीचा प्रसंग हा आपल्यावर येणारच आहे. म्हणून अंतकाळी सुद्धा आपण जर भगवंताला हाक मारली, पण त्याला जर आपण पाशामध्ये अडकवलं असलं तर तो येणार आहे. नाहीतर मग आपली अवस्था कशी होणार, जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपण पुन्हा अडकणार. हा जन्म मरणाचा फेरा हा भक्तीमुळेच आपण बाजूला करू शकतो. कारण भगवंतांनी सांगितलंय की मला जो अनन्य शरण येईल, मला जो भक्तीत अडकवेल, त्याची मी पूर्वावी आवडी त्याची पुरवत असतो, त्याच्यासाठी मी येतो. आणि अशा ह्या भक्तासाठी म्हणून तुकोबा अभंगामध्ये म्हणतायत की भक्तीपाशी देव घालीत असे उडी, भक्तासाठी नाही तर भक्तीपाशी. म्हणून आपण कुठली भक्ती करायची, संतांसारखी सेवन भक्ती करायची का, भंजन भक्ती करायची का, भागो भक्ती करायची का, भजन भक्ती करायची. मग सगळ्यामध्ये भजन भक्ती सोपी आहे की नाही. मग त्याच भक्तीने आपण त्या भगवंताला आपलंसं करूया. ह्या सगळ्या जी उदाहरणं ह्या अभंगामध्ये दिली आहेत आणि त्या सगळ्यांनी भगवंताला आपल्या पाशामध्ये अडकवलंय भक्तीच्या, तसंच आपण त्याला अडकवायचा प्रयत्न करूया. हेच त्या आपल्या मूळ पद्यामध्ये तुकोबा आपल्याला सांगतात. भक्ती पाशी देव भक्ती पाशी देव घालीत असे उडी, भूत असे घोडी अर्जुनाची, भूत असे घोडी अर्जुनाची, भक्ती पाशी देव घालीत असे उडी, भक्ती पाशी देव
भक्तासाठी भगवंत उडी घालून येतो. आणि त्या अभंगामध्ये की तुकोबांनी उदाहरणं दिली आहेत की बघा, अर्जुन हा क्षत्रिय आहे, बळी हा दानव आहे, गोपिका ह्या स्त्री आहे. म्हणजे तो ती स्त्री आहे का पुरुष आहे का दानव आहे का दैत्य आहे का असुर आहे का देव आहे हे काही बघत नाही. तसाच तो प्राणी पण आहे का हे सुद्धा बघत नाही. आजचा आपल्याला प्राणी बघायचा आहे तो म्हणजे गजेंद्र मोक्ष, की ज्याच्यासाठी भगवंतांनी उडी घालून घेतली. इंद्रद्युम्न हे नाम असे राजा, हे नाम विष्णू भक्त होता आणि खरोखरच सदा चरणी असणारा, प्रजानुरंजन असा करणारा राजा होता. सदा चरणी म्हणजे भगवंताशी त्याचे चरण आपल्या हृदयात धरणारा आणि सदाच रणी जाणारा म्हणजे लोकांचं रक्षण करणारा असा हा इंद्रद्युम्न नावाचा राजा. अत्यंत विष्णू भक्त की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या भगवंताचं भजन करावं, ध्यान लावावं. एकदा हा मृगयेसाठी गेलेला होता आणि मृगयेला गेलं की 4-5 दिवस तरी त्यांचे जात असत राजेंचे. आणि एक दिवस असं झालं की मृगया मिळाली नाही आणि वाट बघून शेवटी एका झाडाखाली बसली आणि लगेच ध्यान लागलंय. आणि ध्यान करताना रूप रूप गुंतले नेत्र गुंतले
भगवंताची मूर्ती डोळ्यापुढे उभी राहिली आणि देहभान विसरलंय. आणि इतक्यामध्ये त्या रस्त्याने जाणारे अगस्ती ऋषी हे तिथे येत आहेत. आणि राजाकडे लक्ष गेलंय, पण त्यांना असं वाटतंय की राजा जाणून बुजून आपल्याकडे दुर्लक्ष करायचंय म्हणून ध्यान लावून बसलाय आणि अपमान झालाय. आणि हे तपश्चर्या करणारे फार शाप देतात, तर त्या तापलेच असतात बहुतेक असं. कारण सगळ्या ठिकाणी आपल्याला ऋषी मुनी तापून तप्त होऊन शाप दिलेले आपल्याला दिसतात. आणि असाच हा शाप या अगस्ती ऋषींच्या मुखातून बाहेर पडलाय की तू मदमस्त हत्तीप्रमाणे माझ्याकडे दुर्लक्ष केलंयस, म्हणून तू हत्तीच्या योनीमध्ये जन्माला येशील. आता ही शापवाणी राजाला ऐकू आली नाहीये, कारण तो खरंच ध्यानामध्ये होता. पण त्याच्या आजूबाजूचे जे सरदार होते, सेवक होते, त्यांनी राजाला जागृत केलंय, सावध केलंय आणि म्हणतायत की अहो ऋषीमुनींनी तुम्हाला शाप दिलाय. हा जागृत झालाय, ऋषींचे पाय धरलेत अगस्तींचे आणि सांगतोय की अहो मी खरंच नारायणाच्या ध्यानामध्ये होतो, म्हणून मी तुम्हाला पाहिलं नाही आणि माझ्याकडून नकळत तुमचा अपमान झाला. अगस्ती म्हणतात खरंच तू विष्णूच्या ध्यानात होतास? खरंच होतो. आणि मग आता अगस्तींना असं वाटायला लागलं की आता जर आपण ह्या विष्णू भक्ताला शाप दिलाय तर जशी दुर्वासांची अवस्था झाली तशी आपली होईल. म्हणून आपण आता ह्याला उशाप द्यायला पाहिजे. म्हणजे वाणीनी शाप देणं म्हणजे त्यांचं तप हे खर्ची घालणं आहे बरं का. पण त्यांच्याकडे एवढं तपाचं सामर्थ्य होतं की उशाप द्यायला सुद्धा त्यांच्याकडे ते पुण्य शिल्लक होतं. आज आपण म्हटलं तुझं वाटोळं होऊ दे, होतं का हो? उलट त्याची भरभराटच होते. कारण आपल्या वाणीला तेवढं सामर्थ्य नाही ना. का नाही वाणी सामर्थ्य? कारण आपण सत्य बोलत नाही, परद्रव्य घेतो, आपण दान दिलेलं सुद्धा घेतो, परत आरा करतो. मग ह्यानी कसं वाणीचं तेज वाढणार? पण ह्या अगस्तींनी ह्याला उशाप दिलाय. आणि जरी तू मदमस्त हस्ती होशील, पण तरी सुद्धा तू त्यातला सुद्धा राजा होशील, तू गजेंद्र होशील आणि तुझ्या अंतसमयी तुला भगवंत सोडवण्यासाठी येईल, असा उशाप ह्या राजाला अगस्त्यांनी दिलाय. आणि त्रिकुट पर्वतावरती एका मदमस्त हत्तीच्या रूपामध्ये हा राजा जन्माला आलाय. कसा होता हा हत्ती? मदमस्त अति हो राजा सुद्धा त्याला घाबरत होता. इतका दरारा त्याचा होता. वनराज सुद्धा घाबरत होते आणि त्याचा मदगंध पसरता क्षणी वनातले इतर प्राणी पक्षी हे पळून जात असत भिवून.
आणि ह्याचा परिवार सुद्धा मोठा होता हो, बऱ्याच हत्तीणी होत्या त्याच्या, आणि त्यामुळे अनेक त्याचे पुत्र होते, आप्त मित्र, आणि हे सगळे त्याच्या आजूबाजूला वावरत असत. आणि यांच्या मधून हा अगदी मोठ्या आयटी मध्ये मंद गतीने हा चालायचा. आणि असा हा हत्ती गजेंद्र सगळ्यांची काळजी घेत होता, कारण हा गटनायक होता. हत्ती नेहमी कळपानी राहतात. आणि त्या वनामध्ये एकदा असं झालं, नाही चारा नाही पाणी. अहो, त्या वनामध्ये पाणी नाही, चारा नाही मिळाला राहिला, कारण दुष्काळ पडलाय. आणि मग आता हे आपलं कर्तव्य आहे की आपण ह्या सगळ्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था करायला हवी. आणि म्हणून हा हत्ती लांब लांब जाऊन कुठे पाण्याचा साठा आहे का बघायला लागला. आणि असं करत करत खूप लांब गेलाय आणि एका उंच कड्यावर गेलाय. आणि तिथून अगदी आपल्या सूक्ष्म दृष्टीने बघा, हत्तीचे डोळे खूप लहान असतात पण नजर खूप लांब जाऊ शकते. त्याला एक पाण्याचा ठिपका दिसतो, म्हणजे तिथे जलाशय आहे असं त्याला कळतं आता. कारण हत्ती पाण्याशिवाय राहू शकत नाही. त्याला डुंबाला खूप आवडतं, त्यांचा शृंगार सुद्धा पाण्यातच असतो. आणि असा हा जलाशयाचा मोठा साठा त्याला मिळालाय. आणि अत्यंत आनंदित होऊन आपल्या सगळ्या आप्त मित्रांकडे आलाय आणि सगळ्यांना म्हणतोय की आपल्याला आता तिथे जायचंय. म्हणून मजल दर मजल करत तिकडे गेलाय. हे सरोवर सुद्धा जलाशय कसा होता तर त्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे, हेम कमल कलिका पंक्ती शोभती सना, शोभती सना. हेम कमल कलिका पंक्ती शोभती सना, भागवतातलं आहे, माझ्या मनचं नाही. आणि हे सगळे जण हत्तींचा गट सगळा इथे येतोय. आणि हा गजराज सगळ्यांना सांगतोय, चला चला उड्या मारा, पाण्याचा आनंद लुटा. बरेच दिवसांनी आपल्याला पाण्यामध्ये जलक्रीडा करायला मिळणार आहे. पण कोणी पुढे होईना, कारण नवखी जागा होती. त्यामुळे हा गजराज म्हणतो, आता मलाच उडी आधी पहिली मारायला पाहिजे, म्हणजे मग सगळे जण उड्या मारतील. म्हणून 2 पावलं मागे गेलाय, गती घेतली आणि उडी मारली त्या कड्यावरनं जलाशयामध्ये. आणि त्यांनी जी उडी मारली ती इतकी उंच पाणी उडलंय की तटावरती असलेली जी झाडं होती त्यांच्या शेंड्यांवरती बसलेले ते शकुन नावाचे पक्षी हे उडून गेले. आता असं काही कीर्तनकार सांगतात की तुम्ही गेलात का बघायला, असं विचारतात. आम्ही नव्हतो गेलो, पण भागवतकार गेले ते फोटो काढायला तिथे, म्हणून ते शकुन पक्षी उडाले असं तिथे भागवतात वर्णन आहे. म्हणजे एक प्रकारे शकुन उडून गेलाय आणि अपशकुन झालाय. होता होता बराच वेळ ही जलक्रीडा चालली. आणि जेवढी जसं आई म्हणते चला आता बाहेर पडा, खेळातनं उठा असं सांगते, तसं हा गटनायक सगळ्यांना सांगतोय की चला आता बाहेर पडा, खूप वेळ जलक्रीडा झाली. म्हणून सगळे बाहेर येत आहेत. पण ह्यालाच असं वाटलं की पुन्हा एकदा आपण उडी मारावी. कारण उडी मारणं म्हणजे विषयांचा भोग घेणं आहे.
आणि ह्या गजेंद्राला अशी बुद्धी झाली आणि त्यांनी पुन्हा उडी मारली. बाकी सगळे तीरावर आहेत आणि आत्ता मी पोहून येतो असं म्हणून जी उडी मारली. आणि मग काय हो, अवचित आला नक्र तेथे तो, अवचित आला नक्र तेथे तो, परत्याचा दरियाला. अवचित आला नक्र तेथे तो, परत्याचा दरियाला. एक मोठा मगर तिथे आलाय, नक्र आलाय आणि त्यांनी ह्या गजेंद्राचा पाय हातात तोंडामध्ये धरलाय आणि आपला जीव वाचवण्यासाठी त्याच्या मुखातनं हा पाय काढायचा प्रयत्न करतोय. पण त्याला तो काढता येणार, कारण हत्तीची ताकद जमिनीवर आहे आणि मगराची ताकद ही पाण्यामध्ये खूप असते. म्हणून आपण म्हणतो मगर मिठी, ती सोडली जात नाही. आणि त्याचा पाय रक्तबंबाळ होऊ लागलाय. तो किनाऱ्यावर असलेल्या आपल्या सगळ्या आप्तस्थांना बोलवतोय, मला मदत करा, मला बाहेर काढा. आजपर्यंत मी तुमच्यासाठी काय केलं नाही? तुम्हाला अन्न दिलं, चारा दिला, पाणी दिलं, सगळं सौख्य बघितलं. म्हणजे हे गजेंद्राचं कथानक हे माणसाला लागू आहे बरं. माणसानेही हे नेहमी ओळखलं पाहिजे की कोणी कोणाचा नसतो, ना कुणी कुणाचा सखा, ना कुणी कुणाचा सखा. गाई मायेचा बाप आणि बाबा, ना कुणी कुणाचा सखा. गाई मायेचा बाप आणि बाबा. रडत बसती रडत बसती बाजून तुम्हाला यमाचे हाती, बाजून तुम्हाला यमाचे हाती. कोणी कोणाचं नसतं, पण ह्याला वाटत होतं की आपले हे सगळे आहे. तसंच मानवाला वाटत असतं, पण शेवटी एकट्याने यायचंय आणि एकट्याने जायचंय हा विचार माणूस करत नाही आणि ह्या विषयांमध्ये अडकतो. तसा आमचा हा गजेंद्र हा पाण्यामध्ये अडकलाय. काही जणांनी त्याला यत्न केलाय काढायचा, पण ह्यानी 2 हात ओढावं, तो नक्र त्याला 4 हात मागे ओढतोय. असं चाललंय आणि हे युद्ध 1000 वर्ष चाललंय. त्यांनी त्याचा पाय 1000 वर्ष धरून ठेवलेला होता आणि तो तसा अडकलेला होता. आता हळूहळू पाण्यामध्ये जायला लागलाय. आता फक्त तोंड वरती झालंय, म्हणून आता सोडण्याने श्वास घेतोय आणि पाण्यावरती शोधतोय. कारण आठवण झालीये, शापामध्ये सांगितलं होतं की तुला अंतसमयी त्या प्रभूची आठवण होईल आणि तो तुझ्या मदतीला येईल. आणि सोंड पाण्यावरती फिरवताना एक कमळ लागलंय, ते सोंडेने तोडलंय आणि पाण्यामध्ये जाता जाता त्यांनी ते भगवंताच्या दिशेने फिरकावलंय आणि भगवंताला सांगतोय की आता तुझ्याशिवाय कोणी नाही, आता माझी निर्वाणीची घडी आलेली आहे, आता तूच माझ्या मदतीला ये. आणि असं म्हणेपर्यंत अहो भगवंत पितांबर सावरत सावरतच ते कमळ धरलंय. बरं, लक्ष्मी विचारते कुठे, म्हणेपर्यंत भगवंत तिथे आले आणि सुदर्शन चक्रानी त्या नकराचं तोंड त्यांनी फाडून टाकलंय आणि ह्याचा तो रक्तबंबाळ झालेला पाय सोडून. आणि ह्या गजेंद्राने सुद्धा त्याला आपल्या सोंडेनी वंदन केलंय. आता गजेंद्राला घेऊन भगवंत चाललेत. बरं, तेवढ्यामध्ये पाठमोऱ्या असलेल्या भगवंताला हाक ऐकू आली, अहो पितांबरवाले, कोण हाक मारताय म्हणून बघतात भगवंत. बघा, आपल्याला नाव माहिती नसलं की आपण म्हणतो ती लाल साडीवाली बघते असं म्हणतात. तस भगवंताला हाक ऐकू आली
आणि बघतोय भगवंत, तर कोण हाक मारताय? तर तो नक्र हाक मारत होता बरं. आणि भगवंतानी विचारले, कारण तो म्हणतोय मला पण न्या. भगवंत म्हणतोय तुला कशाला? माझ्या भक्ताला तू एवढा 1000 वर्ष त्याचा पाय धरून ठेवलास, मी तुला कशाला नेऊ? पण अगदी जसा एखादा वकील मुद्देसूद बोलतो तसा हा नक्र बोलतोय बरं भगवंताशी. आणि म्हणतोय की भगवंता, की तुझ्या भक्तांचे चरण धरले तरी सुद्धा तू मुक्ती देतोस ना, मग तुझ्या ह्या भक्ताचे मी 1000 वर्ष पाय धरला होता, म्हणजे तू मला न्यायलाच पाहिजे. आणि सांगायचा मुद्दा की त्याला सुद्धा भगवंतांनी नेलाय, कारण तो सुद्धा एक शापित गंधर्व होता, हुहू नावाचा. दमल म्हणून देवल नावाचे ऋषी होते. हा ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये असणारा, पण थोडीशी चूक झाली तरी शाप मिळालाय. आणि वेडा वाकडा, कारण त्यांचा पाय लागलाय त्या गंधर्वांचा त्या ऋषींना, म्हणून वेडा वाकडा चालताना पाय लागलाय, म्हणून वेडा वाकडा चालणारा असा तू प्राणी होशील, म्हणून त्याला नक्राचं रूप मिळालंय. आणि त्यालाही विश्वास दिला होता की जेव्हा गजेंद्राला सोडवण्यासाठी भगवंत येतील तेव्हा तुझाही ते उद्धार करतील. म्हणून भगवंत कशी उडी घातली हो? हा केसरशी घाली उडी, भव बंधन तो तोडी. हा केसरशी घाली उडी, हा केसरशी घाली उडी, तोडून या बंधन तोडी. हा केसरशी घाली उडी, हा केसरशी घाली उडी. आता या हाकेसरशी उडी याच्यामध्ये सुद्धा तुकोबांना किती सांगायचं हो? म्हणजे हाकेसरशी म्हणजे हाके बरोबर ताबडतोब. आज आपण घरात हाक मारली तरी ओ देत नाही तो, म्हणजे असं वाटतं की कधी पाणी मागलं तर मरताना तरी पाणी मिळेल की नाही, अशी अवस्था झाली हल्ली काळामध्ये कलियुगात. पण भगवंत मात्र हाकेसरशी आला. दुसरा हाकेसरशीचा काय अर्थ होतोय? तर हा केसरशी जसा सिंह झडप घालतो तसे हा उडी घालून आलाय, म्हणून हा केसरशी. आणि तिसरं घाक बुवा नेहमी सांगायचे, तिसरा अर्थ त्यांनी काढलाय बरं, तो म्हणजे हाक मध्ये आली भगवंताच्या आणि गजेंद्राच्या मध्ये, म्हणून ए हाके बाजूला हो, मला माझ्या भक्ताकडे जायचं. म्हणजे हाक सुद्धा म्हणजे कीर्तनकार सांगताना सुद्धा जरा वेळ लागेल, याच्या आधीच भगवंतांनी तिथे उडी घातलेली आहे. मग ह्या गजेंद्रानी अशी भक्ती केलेली होती की तो उडी मारून तात्काळ आलाय आणि भगवंतांनी त्याला मुक्ती दिलेली आहे. मग अशी भक्ती आपण केल्यानंतर आपणासाठी तो येईल, पण आपण अशी भक्ती करतच नाही. म्हणून अशी भक्ती आपण करूया की भगवंत आपल्यासाठी सुद्धा अशी उडी घालत येईल, आपले कोड पुरवेल. म्हणून तुका म्हणे आवड माझी पुरवावी आवडी, वेगे उडी खाली नारायण. मग हा अभंग तुकोबांनी त्यांच्यासाठी नाही लिहिलाय, आपल्यासाठी लिहिलेला आहे की भक्ती जड जीवांना शिकवण्यासाठी हे असे अभंग तुकोबा लिहितात, संत लिहितात. म्हणून अशी भक्ती करण्यासाठी भक्तीपाशी देव घाली तसे उडी. आणि अनेक उदाहरणं देऊन ह्या अभंगातनं तुकोबा आपल्याला समजवतायत. म्हणून अशी आपण भक्ती करूया. भक्तीपाशी देव घाली तसे उडी, भक्तीपाशी देव घाली तसे I
काळ